स्वामींच्या सारख्या सद्गुरूंनी तर भारतामध्ये इतकेच चांगल्या प्रकारचे शिष्य तयार केले. त्यापैकी सद्गुरू जंगली महाराज, शंकर महाराज खंदारकर, दिगंबरदास बुवांची परंपरा, पावसच्या स्वामी स्वरूपानंदांची परंपरा, अनेक अनेक परंपरा, ह्या सगळ्या अतिशय सुंदर आध्यात्मिक अद्वैत तत्त्वज्ञानाच्या परंपरा स्वामींनी उपदेशाने निर्माण केल्या आणि त्यांची शक्ती ह्या गुरुपरंपरेला दिली. आणि म्हणून ह्या गुरुपरंपरा अत्यंत चांगल्या पद्धतीनं आजसुद्धा इथंसुद्धा चालू आहेत. आणि असे हे आपले परात्पर सद्गुरू स्वामी समर्थ, त्यांचं आपण रोज स्मरण करूया, त्यांचं आपण रोज चिंतन करूया, त्यांच्याकडे बघण्याचा जो आपला दृष्टिकोन आहे तो आपण बदलूया, कारण आपल्याला तो बदलण्याची गरज आहे. आपण पुन्हा 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 तेच तेच करत राहिलो प्रपंचाच्या नादात, तर आपल्याला स्वामींना आपण म्हणजे राजाकडं आपण केरसुनी मागण्यासारखं होईल. राजा म्हणतो तुला काय देऊ, तर आपण म्हणतो माझ्या घरात केरसुनी नाही, किंवा फाटकं पटकोरं फाटले, एक पटकोरं द्या. स्वामी म्हणतात काय करायचं ह्याला, किती किरकोळ आणि छोट्या गोष्टी मागतोय हा. ही भावना स्वामींच्या ठिकाणी आपल्यामुळं निर्माण व्हायला नको. तो ब्रह्मांड नायक आहे. ब्रह्मांड नायकाकडं असं काही मागावं की त्याला सुद्धा आनंद वाटावा देताना, की बघा माझ्या कुवतीप्रमाणे ह्यानं काहीतरी मागितलं आणि तो द्यायला तयार आहे बरं का. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोळी.